नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, आता येत्या 1 तारखेला आहे संकष्ट चतुर्थी आणि ही संकष्ट चतुर्थी ही करवा चौथची संकष्ट चतुर्थी मानली जाते. म्हणून या दिवशी आपण विशेष सेवा करायची आहे. बघा, या दिवशी प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आपण गणपती बाप्पाची उपासना करतो, दिवसभर त्यांचा उपवास धरतो. नंतर चंद्रोदयाच्या वेळी गणपती बाप्पाची पूजा करून आपण आपला उपवास सोडतो. अशा प्रकारे आपण गणपती बाप्पाची प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आपण पूजा करत असतो, त्यांची सेवा करत असतो. पण या महिन्यातली म्हणजे अश्विन महिन्यात येणारी जी संकष्ट चतुर्थी आहे, ती संकष्ट चतुर्थी ही करवा चौथचं व्रत या दिवशी सुद्धा केलं जातं, या संकष्ट चतुर्थीला केलं जातं. बघा, अनेक राज्यामध्ये हे व्रत सवाष्णी स्त्रिया, सवाष्णी महिला हे व्रत करतात. त्या दिवसभर उपवासी, म्हणजे बऱ्याच स्त्रिया तर निर्जली उपवास धरतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, सुखसमृद्धीसाठी त्या देवाकडे प्रार्थना करतात. तर अशा प्रकारे संकट चतुर्थी आणि करवा चौथ हे व्रत या अश्विन महिन्यामध्ये केलं जातं. त्यामुळे या संकट चतुर्थीला विशेष महत्त्वाची ही संकट चतुर्थी मानली जाते. तर बघा, यावर्षी 70 वर्षानंतर हा शुभ संयोग आलेला आहे असं सांगण्यात येत आहे की संकट चतुर्थी करवा चौथ हा अतिशय महत्त्वाचा योग यावर्षी मानण्यात आलेला आहे. म्हणून यावर्षी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा ही वेगळ्या प्रकारे करायची आहे. बघा, प्रत्येक वेळेस आपण गणपती बाप्पाची पूजा संकष्ट चतुर्थीला आपण आपल्या देवघरामध्येच पूजा करतो, त्यांचा अभिषेक करतो, तिथंच त्यांची धूप दीप वगैरे नैवेद्य दाखवून आपण पूजा करत असतो. पण या संकष्ट चतुर्थीला, अश्विन महिन्यातील जी संकष्ट चतुर्थी आहे, तर या संकष्ट चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पाची पूजा ही चंद्राच्या प्रकाशात करायची आहे. म्हणजे आपण तुळशीच्या समोर आपलं वृंदावन आहे, तिथे आपल्याला गणपती बाप्पाची चंद्रोदयाच्या वेळेस आपल्याला पूजा करायची आहे. बघा, तुम्ही तुमच्या अंगणामध्ये करू शकता, तुम्ही तुमच्या टेरेसवर करू शकता, किंवा गॅलरीमध्ये तुम्ही जिथे तुळस ठेवलेली आहे, जिथून तुम्हाला चंद्रदर्शन होईल अशा ठिकाणी तुम्हाला पाट टाकायचा आहे. त्याच्यावर वस्त्र अंथरवून गणपती बाप्पाची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे. तर आपण प्रत्येक वेळेस आपल्या देवघरामध्ये करतो, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या तुळशीपाशी आपल्या चंद्राच्या प्रकाशात आपल्याला ही पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पाला आपल्याला मोदकाचा नैवेद्यही दाखवायचा आहे. आता बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, ते दुःख हर्ता आहेत, ते सर्वांचे विघ्न दूर करतात. बऱ्याच वेळेस आपण गणपती बाप्पाला एखादी गोष्ट मागितली की ती आपली इच्छा पूर्णच होत असते. त्यामुळे या संकट चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पाला आपल्या मुलासाठी, आईने मुलासाठी काही उपाय करायचे आहेत. त्याचबरोबर हा जर उपाय केला तर आपल्या मुलाच्या अभ्यासामध्ये प्रगती होत असते. आपल्या घरामध्ये जर एखाद्याला मानसिक त्रास असेल तर त्यासाठी आपण कुठले उपाय करायचे आहेत हे सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, बुधवारी आहे संकट चतुर्थी आणि या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे. अतिशय महत्त्वाचे काही उपाय करायचे आहेत आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत. कुठल्या आहेत तर त्या बघा, या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला मोदक अर्पण करायचे आहेत, जे की त्यांना अतिशय प्रिय असे मोदक आपल्याला त्यांना या दिवशी आवर्जून अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर 21 दुर्वांची जुडी आपल्याला हातात घ्यायची आहे. बघा, दुर्वा आपल्या सर्वांना माहीत आहे, तर 21 दुर्वांची जुडी आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे आणि 11 वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. आणि 1 वेळेस आपल्याला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर ही जुडी आहे, ती जुडी आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे. आणि ज्या वेळेस आपण गणपती बाप्पाला दुर्वांची जुडी अर्पण करू तेव्हा देठाचा भाग गणपती बाप्पाकडे असला पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. प्रत्येक संकट चतुर्थीला तुम्ही संकल्पयुक्त जर ही सेवा केली तर तुमच्या मनातल्या सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतात. त्याचबरोबर दुसरं म्हणजे आपल्या घरामध्ये जर एखाद्याला मानसिक त्रास जर असेल तर आपण एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे. बघा, मानसिक त्रासातून जो कोणी जात असतो त्याला खूप त्रास होत असतो. एक वेळ पैशाचं जर संकट असेल तर ते आपण काही केल्या त्या दूर होतं, पण मानसिक त्रास हा अतिशय खूप त्रासदायक असतो. म्हणून आपल्याला यापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला एक प्रभावशाली उपाय करायचा आहे. तो म्हणजे बघा, आपल्याला या संकट चतुर्थीच्या दिवशी चंद्राकडे बघून
आपल्या गॅलरीमध्ये, अंगणामध्ये तुम्ही टेरेसवर जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा चंद्राची पूजा करून चंद्राकडे बघून आपल्याला 11 वेळेस ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः हा मंत्र 11 वेळेस, 51 वेळेस, 21 वेळेस, तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्ही चंद्राकडे बघून हा म्हणा. बघा, तुम्हाला स्वतःलाच जाणवेल तुमचा मानसिक त्रास खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे बघा, आपल्या प्रत्येक आईला असं वाटत असतं की माझ्या मुलाच्या बुद्धीचा विकास व्हावा, त्याला खूप त्याचं अभ्यासामध्ये त्याची प्रगती व्हावी, असं प्रत्येक आईला वाटत असतं. आणि त्यासाठी आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे, त्यांच्या प्रगतीसाठी. तर काय करायचं आहे, आईला 108 वेळेस आपल्याला देवासमोर बसून एक मंत्र म्हणायचा आहे. बघा, जर मुलं बसत असतील तर मुलांना घेऊन बसा, नाही मुलं बसली तर तुम्हीही बसू शकता, फक्त आईनं केलं तरीही चालतं. तर आपल्याला काय करायचं आहे, 108 वेळा ओम श्रीम गणपतये नमः, ओम श्रीम गणपतये नमः हा मंत्र आपल्याला 108 वेळा आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे. आणि गणपती बाप्पाला आपल्या मुलांच्या बुद्धीसाठी, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि गणपती बाप्पाला जास्वंदाचे फूल अर्पण करायचं आहे. आणि बघा, दुसरं म्हणजे आपल्याला आपण बऱ्याच संकट चतुर्थीला हा उपाय करत आलेलो आहोत. हा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे, त्याच्यावर आपल्याला भीमसेनी कापूर ठेवायचा आहे. भीमसेनी कापूर ठेवायचा आणि तो प्रज्वलित करायचा आहे. आणि आपल्याला तो जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः हा मंत्र आपल्याला जोपर्यंत ती खोबऱ्याची भीमसेनी कापूर आहे तो जळतोय तोपर्यंत आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. बघा, हा गणपती बाप्पाचा विघ्ननाशक असा हा मंत्र आहे. बघा, आयुष्यातील सर्व विघ्न या मंत्रामुळे दूर होतात. शारीरिक, मानसिक असो, किंवा मुलं कुठंतरी आपले बाहेर गावी गेलेले आहेत किंवा रोज ड्रायव्हिंग करत आहेत, अशा वेळेस आईच्या मनाला बघा एक धाकधूक लागलेली असते. अशा वेळेस आपल्या मनात खूप वाईट विचारही येऊन जातात. म्हणून दर संकट चतुर्थीला आपल्याला हा उपाय करायचा आहे. एक छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्यायची, त्याच्यावर 2 भीमसेनी कापूर टाकायचे आणि ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. जोपर्यंत हे जळत आहे तोपर्यंत आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. त्याचबरोबर दुर्वाचं झाड असतं बघा, जिथे दुर्वा उगवतात तिथे जाऊन आपल्याला आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे. आणि 2 दुर्वाचे झाडं घ्यायची, म्हणजे उपटून नाही घ्यायची, तिथेच आपल्याला आपल्या मनातील इच्छा सांगत गणपती बाप्पाला प्रार्थना करत तिथे एक गाठ मारायची आहे. बस एवढाच उपाय करायचा आहे, जास्त काहीही करायचं नाही. पण अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे. बऱ्याच जणांना बघा या गोष्टीचा अनुभव देखील आलेला आहे, तुम्ही नक्की करून बघा. तर ह्या होत्या काही गोष्टी ज्या संकट चतुर्थीच्या दिवशी आवर्जून आपल्याला करायच्या आहेत. तर तुम्ही सर्वांनी या संकट चतुर्थीला तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्या गणपती बाप्पाला सांगून हे उपाय करा. बघा, ते तुमच्या सर्व अडचणी दूर करतील आणि तुमच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण करतील. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.